दुर्लक्षित कोडी रस्त्याला विकासाची नवी दिशा. करवीर महाविकास आघाडीने कायमस्वरूपी सोडवली सांडपाण्याची समस्या. 15व्या वित्त आयोग निधीतून बंदिस्त गटारींच्या कामाला प्रारंभ. ग्रामस्थांकडून सरपंच उपसरपंच करवीर महाविकास आघाडीचे कौतुक. टाकोडे गावातील कोडी रस्ता हा अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेला भाग म्हणून ओळखला जात होता. या परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. मात्र ग्रामपंचायतीवर करवीर महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर या परिसराचा विकास वेगाने होत असताना दिसून येत आहे. विविध विकास कामांमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. करवीर महाविकास आघाडीच्या माध्यमातून या भागात बंदिस्त गटारी, ठक्कर बाप्पा योजनेअंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मुर्मीकरण, स्ट्रीट लाईटसह विविध विकास कामे पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना मार्ग मिळू लागला आहे. या परिसरातील निर्मळ वसाहतीमधून मोठ्या प्रमाणात सांडपाणी कोडी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांना वर्षभर त्रास सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसातही रस्त्यावर सांडपाणी साचत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. ग्रामपंचायतीने यापूर्वी तात्पुरती उपाययोजना केली होती. मात्र आता या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून बंदिस्त गटारीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या विकास कामामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत विकास कामे फक्त तुम्हीच करू शकता अशा शब्दात सरपंच उपसरपंचांनी करवीर महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व सदस्यांचे कौतुक केले. यावेळी करवीर महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख अमोल चौगले, मनोज चौगले, वार्ड क्रमांक 4चे सदस्य लक्ष्मण कांबळे तसेच सद्दाम शेख उपस्थित होते. चांगलं न्यूजसाठी टाकोडीहून वसीम शेख.